वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। मुंबईत भाजपकडून बंडखोरांना थंड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। गोरेगावमधील वॉर्ड क्रमांक 54 मधून संदीप जाधव यांनी बंडखोरी मागे घेतलेली आहे। याआधी संदीप जाधव यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता। वॉर्ड क्रमांक 54 मध्ये भारतीय जनता पार्टीचे मंडळाचे महामंत्री संदीप जाधवजी हे थोडेसे नाराज होते आणि त्यामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज अपक्ष असा दाखल केला होता। संदीप जाधवजी यांची मी भेट घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीमध्ये त्यांना स्थान देण्यात येईल, त्यांचा पूर्ण मान सन्मान राखण्यात येईल आणि त्यामुळे संदीपजी यांची नाराजी दूर झालेली आहे। उद्या ते आपला उमेदवारी अर्ज परत घेतील आणि उद्या संध्याकाळी 5 वाजताच्या नंतर भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे उमेदवार विप्लव औसरे यांच्या प्रचारामध्ये पुढाकार घेतील आणि महायुतीच्या पारड्यामध्ये वॉर्ड क्रमांक 54 ची सीट टाकतील, हा मला पूर्ण विश्वास आहे। नवी मुंबईमध्ये भाजपचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसतोय। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात नाराजी नाट्य आहे। घराणेशाही करत फक्त घरातच उमेदवारी दिली, निष्ठावंतांना अंधारात ठेवून डावलल्याचा आरोप आहे। नाराज इच्छुकांचे भाजप जिल्हाध्यक्षांवर गंभीर आरोप आहेत। या सगळ्या संदर्भात भाजप जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी स्वतःच्या घरातच 3 तिकीट घेतल्याचा आरोप केला जातोय। सुहासिनी नायडू यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय। लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी हा संवाद साधलेला आहे। आपल्यासोबत सुहासिनी नायडू आहेत, आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया। ताई, नेमकी काय तुमची नाराजी आहे, कशावर तुमची खंत आहे? आज तुम्ही बघत असाल की गेल्या 10-11 वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी प्रामाणिक काम करत आहोत आणि किती निवडणुका आले गेले, आमच्या महानगरपालिकाची निवडणुका अजून आलेले नव्हते, पण 2 वेळा खासदारकी येऊन गेली, 2 वेळा आमदारकी येऊन गेली। प्रामाणिकपणे एकनिष्ठ आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं। इतकं वर्ष काम केल्यानंतर आज जेव्हा आमच्या बोलतात ना परीक्षा आली आणि तिथे आमची हॉल तिकीट नाकारली गेली, अशी परिस्थिती झाली आणि त्यामध्ये कारणं काय दिल्या जातात, कुठेतरी जातीवाद आणि दुसरं घराणेशाही। तुम्ही मला लास्टपर्यंत अंधारात ठेवलं गेलं की हा बाबा तुमचं हे सर्वे चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे, सर्वे चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे आणि असल्या लोकांना संधी दिली गेली जे ऑलरेडी लास्ट टाइम निवडणुकाला उभे होते, त्यांची डिपॉझिट जप्त झालेली आणि म्हणजे त्यांचे जिल्हाध्यक्षाचे भाऊ आणि त्यांची मुलगी लास्ट टाइम ते उभे होते आणि त्यांची डिपॉझिट जप्त झालेली आणि त्यांचे सहकारी, त्यामध्ये 3 तिकीटं त्यांनी आपल्या घरात घेण्यासाठी इतकं मोठं अट रचली आणि माझी बली कुठेतरी घेतलं गेलं। इतकं वर्ष जे मी काम केलेलं होतं, पक्षचं चिन्ह हा घर घर जे पोचवलं होतं, माझं कामं जे घर घर पोचवलं होतं, कुठेतरी माझ्याबरोबर अन्याय झालेला आहे। संपूर्ण या प्रकरणामुळे आता स्थानिक जे लेवलचे कार्यकर्ते होते ते नाराज झाले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्षाच्या मध्ये कुठेतरी ही एक उभी फूट पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता आगामी निवडणुकीमध्ये याचा काय परिणाम होतोय, किती परिणाम होतोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित सह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।